पाहायला मिळते आणि या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये बरीजुगाई चषकाचं ही मानाची ट्रॉफीचा अंतिम सोहळा इथे संपन्न होईल. दोन्ही संघ आपला संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला शेख अली बाटीवाडी संघ आणि पूजा स्पोर्ट्स आपली प्लेइंग 11 मैदानामध्ये दाखल होऊ द्या. कमिटीचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले मान्यवर यांनाही मी विनंती करेन आपण ही मैदानाच्या दिशेने येऊया. बरीजुगाई एक मानाची समजली जाणारी ट्रॉफी, सन्मानाची समजली जाणारी ट्रॉफी, अभिमानाची समजली जाणारी ट्रॉफी आणि या ट्रॉफीचा अंतिम सामना एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल हापूस ॲग्रो शेख अली भाटीवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला पूजा स्पोर्ट चिंचकरी सोम बाटकर आणि संपूर्ण स्क्वॉडचा आपण खास करून प्रशांत बाटकरची ते चर्चा होईल. कारण एज नो फॅक्टर, तुमचं वय किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कोणत्या एनर्जीने खेळता हे महत्त्वाचं आहे आणि प्रशांत बाटकरच्या माध्यमातून आपण ते पाहत आलो आहे. आणि ज्यावेळी प्रशांत बाटकर आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळी आवर्जून आपल्याला प्रवीण बाटकरची आठवण होत असते. आणि आज जरी तो आपल्यामध्ये नसला परंतु जिथे जिथे क्रिकेट आहे तिथे मात्र प्रवीण बाटकर आम्हाला सदैव त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असतो. आणि जिथे 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 क्रिकेट आहे तिथे तिथे प्रवीण बाटकर आम्ही जरूर पाहत आलो आहे. त्यामुळे असं गाव नाही जिथे प्रवीण बाटकरचं नाव नाही असं आम्ही वारंवार चर्चा करत आलो आहे. आणि असे सन्माननीय कैलासवासी प्रवीणजी बाटकर यांच्या पवित्र आत्म्याला मी इथे स्मरण करतो आणि अंतिम सामन्याला आपण इथे सुरुवात करणार आहोत. आणि एका बाजूला तो क्रिकेटचा बादशाह जरूर ठरला आहे आणि त्याची कन्याही आपल्याला या विभागातून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. त्यामुळे एका बाजूने प्रवीण बाटकर क्रिकेटमध्ये एकदा आपलं नाव अस्तित्व निर्माण केले आणि त्याची कन्या ही कबड्डीमध्येही आपलं रत्नागिरी जिल्ह्याला प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि ही एक अभिमानाची गोष्ट असेल भाटकर परिवारासाठी आणि चिंचकरी गावासाठीही, कारण चिंचकरी गावातून उदयाला येणारी ही कबड्डीतील एक नवतारका म्हणून आम्ही तिच्याकडे पाहतोय. तिचं नुकतंच जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्याच्या संघामध्ये तिचं प्रतिनिधित्व झालंय आणि तिला सहभागी केले गेले. कमिटी मेंबर्स चला दोन्ही संघ लाईनअपसाठी उभे राहा. प्रमुख मान्यवरांनाही आपण मैदानात दाखल करावं अशी मी विनंती करतो. शिवसेना महिला तालुका प्रमुख सन्माननीय कांचनताई नागवेकर, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य महेंद्रशेठ जापडेकर आणि त्याचबरोबर या गावचे कार्यसम्राट म्हणून ज्यांची ओळख राहिले आणि आमदारांच्या खास मर्जीतले असे राहिलेले सरपंच महोदय, आपणासही विनंती राहील आपणही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. त्याचबरोबर सन्माननीय बाबूशेठ मेयकर हे इथे आवर्जून दाखल झालेत. गुरमळी गावचे प्रतिष्ठित व्यक्ती दत्ता गडशी ही एक या स्पर्धेच्या निमित्तानं आणि त्यांच्या जोडीबरोबर त्यांच्या सोबत आहेत ते दिलीपजी सनगरे आणि प्रतिवर्षी त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपल्याला जरूर पाहायला मिळत असते. आणि 2025च्या पर्वामध्येही खूप दूरवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या फायनलला पाहण्यासाठी इथे आवर्जून क्रीडा रसिक उपस्थित आहेत. ऑनलाईनच्याही यूट्यूबच्याही माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह सौरभदादा मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह आणि या स्पोर्ट लाईव्हचे मेन स्पॉन्सर जे आहेत या स्पर्धेचं संपूर्ण चित्रीकरण जे आपण यूट्यूबच्या माध्यमातून जे पाहतोय आणि हे संपूर्ण प्रेक्षेपण ज्यांच्यामुळे आम्हाला या स्पर्धेला मिळाले ते सन्माननीय कांचनताई नागवेकर यांचे विशेष आभार. कारण ही स्पर्धा सर्वदूर नेण्यासाठी जे आपल्याला रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हने सहकार्य केले आणि तेवढंच सहकार्य कांचनताई ताईंचं राहिले आणि त्याचमुळे ही स्पर्धा सर्वदूर आपल्या मित्रपरिवार या स्पर्धेचा आनंद घेऊ शकलाय. हॅलो, मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मैदानात टॉससाठी जायचं आहे. तो कांचनताई नागवेकर, श्री महेंद्र शेठ झापडेकर, श्री अशोक शेठ नागवेकर, श्री प्रकाश शेठ साळवी, श्री नरेंद्र साळवी, श्री संदीप साळवी, श्री सुनील पवार, श्री मनोहर खाडे, श्री विजय साळवी, श्री दत्ता घडशी, श्री दत्ता खाडे,
श्री सुभाष शेठ भुवड, थोडासा अँगल क्रिएट करा, थोडेसे तिरके राहा, 60 अंशाच्या कोणामध्ये राहा. या मागे या, एक साईडची पूजा स्पोर्ट्स आपण थोडेसे क्रॉस व्हा. शेकली भाटीवाडी संघ आपणही थोडेसे क्रॉस व्हा, असा एरो टाईप तयार व्हा. वसीम एरो टाईप हो, पूर्ण खेळाडूंवरती चेहरा एक कॅमेरा फिरवता येईल. थोडेसे मागे सरका, एरो तयार करा, बाणाचा आकार तयार करा, अँगल तयार करा कॅमेऱ्याकडे. पूजा स्पोर्ट थोडं मागे सरका, अजून असे तिरके एका साईडने, शेपूट जरा एका साईडने तिरकं करा. प्रमुख मान्यवर आणि सर्व यांचं चित्रीकरण इथे केलं जात आहे, कारण या आठवणी 2025च्या ज्या आम्ही इथे कॅमेराबद्ध करतोय, छायाबद्ध करतोय. एका बाजूला ग्रामीण विभागातून दाखल झालेला संघ पूजा स्पोर्ट चिंचकरी, तर दुसऱ्या बाजूला आपण शेकली बाटीवाडी संघ पाहतोय. दमखम दाखवला गेलाय, दर्जेदार गोलंदाजी फलंदाजी या जोरावरती अंतिम सामन्यापर्यंत मजल मारले या दोन्ही संघांनी. त्यामुळे एक चुरशीचा संघ इथे पाहायला मिळेल. आणि ग्रामीण क्रिकेट ज्या पद्धतीने पूजा स्पोर्ट खेळत आलंय, बलाढ्य संघ म्हणून त्याची ओळख निर्माण केली गेली आणि ओळख राहिले असा हा बलाढ्य संघ. आणि समोर तेवढ्या ताकदीनिशी शेकली भाटीवाडी संघ म्हणजेच आपूस ॲग्रो शेकली भाटीवाडी संघ यांच्यामध्ये होणारा हा अंतिम सामना. टॉसचा बॉस महत्त्वपूर्ण ठरणार या सामन्याचा टॉस काय घेतलं जात आहे हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. फलंदाजी की गोलंदाजी हेही तेवढंच महत्त्वाचं इथे ठरणार आहे. राजा यावी चर्चा करतोय, कारण चर्चा तर होणार, कारण खर्च भरपूर झालेला असले की चर्चा करावीच लागते आणि ती इथे जरूर केली जाईल. सोहम बाटकरने इथे थोडंसं गाईड केलंय. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा, सर्व मान्यवरांचे विशेष आभार, कारण आपण सर्वजण या ट्रॉफी सोबत आहात. त्यामुळे ही ट्रॉफी आम्ही यशस्वीपणे इथे संपन्न करू शकलोय. त्यामुळे तुम्हा सर्वांचं बैलीजुगाई चषक कमिटीच्या वतीने मनापासून आभार आहेत. प्रत्येकांचं योगदान तेवढंच महत्त्वाचं राहिले आणि प्रत्येकांचं सहकार्यही प्रतिवर्षी आम्हाला मिळत आले. त्यामुळे मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही ट्रॉफी या क्रीडानगरीमध्ये आम्ही संपन्न करू शकलोय. त्यामुळे सर्व प्रमुख मान्यवरांचं आम्ही मनापासून आभार मानतोय. पूजा स्पोर्ट्स यस, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, आक्रमण करायचं आहे, हल्ला चढवायचा आहे, अंतिम सामना आहे. त्यामुळे प्रेशर घ्यायचं नाही तर प्रेशर द्यायचं, हा एकच इरादा यावेळी आपल्याला पाहायला मिळणार पूजा स्पोर्ट्स संघाकडून. परंतु इथे थोडीशी निराशा असेल, कारण ज्या पद्धतीने डिफेन्स इथे करायचा आहे तो कसा केला जाईल पूजा स्पोर्ट्स संघाकडून, कारण प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय आहे आणि कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असणार आहे तो यावेळी शेकली भाटीवाडी संघाचा.
त्यामुळे शुभम मुरकरची भूमिका कोणत्या वेळी कोणत्या पोझिशनला फर्स्ट सेकंड थर्ड पैकी कोणतं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलं जातं, कारण शुभम मुरकर हा गेम चेंजर राहिलाय. कारण तिसरं षटक टाकत असताना सेमीफायनलमध्ये त्याने केलेली महत्त्वपूर्ण कामगिरी आणि 19 धावा 12 चेंडूमध्ये आवश्यक असताना शुभम मुरकरच्या माध्यमातून फेकलं गेलेलं ते षटक, जिथे फक्त 5 धाबा खर्च केल्या गेल्या, एक महत्वाची विकेट त्यानं प्राप्त केली आणि संपूर्ण समीकरण तिथे बदललं गेलेलं पाहायला मिळालंय. असं शुभम मुरकर वरती सर्वांचं लक्ष असेल, तो गेम चेंजर पुन्हा एकदा बनेल का, कारण फायनलमध्ये पोहोचेपर्यंत त्याच्याही माध्यमातून 40 धाबांची आक्रमक खेळी आपण पाहिले आणि तेवढीच दर्जेदार गोलंदाजी शुभम मुरकरकडून आपण पाहत आलोय. अंतिम सामना 4-4 षटकांचा राहील आणि जे आतापर्यंतचे नियम आहेत तेच कंटिन्यू राहतील, यामध्ये कोणताही बदल नाहीये. एका बाजूला सोहम बाटकर तर दुसऱ्या बाजूला शुभम मुरकर. एकाच संघातनं एकाच गावातनं खेळणारे हे सर्व खेळाडू आहेत मित्रांनो, परंतु यावेळी मात्र एकमेकांच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज राहिलेत. चिंचकरी गावाला बिलॉंग करणारा शुभम मुरकर एकेकाळी चिंचकरी संघाचा बेतात बादशाह ठरला होता. तो शुभम त्या कालांतराने मात्र पावस संघासोबत जोडला गेला, पावस विभागाशी जोडला गेला आणि पावस विभागातनं खेळत असताना रत्नागिरी तालुका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपले एक स्वतःचे एक अस्तित्व, स्वतःची हस्ती आणि एक स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून एक स्टार खेळाडू म्हणून उदयास आलाय. संपूर्ण बेस्ट ऑफ 11 स्क्वॉड इथे दाखल झालाय. ते या विषयी बाटीवाडी संघाचं 2025 पहिली जुगाई चषक भव्य दिव्य चषकावरती कोणता संघ आपलं नाव करेल ही मानाची ट्रॉफी जल्लोषामध्ये आपल्या गावामध्ये घेऊन जाण्याचा हा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे, परंतु यामध्ये यशस्वी मात्र कोण होणार हे मात्र इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमिटीचे सर्व लाईनमन आपली भूमिका खूप महत्वाची राहणार आहे, मोलाची राहणार आहे. त्यामुळे कमिटीचे सर्व लाईनमन आपापली जागा घ्या आणि मॅचमध्ये राहा. कुणीही ऑनलाईन राहायचं नाहीये, आपल्याला पूर्ण सक्त ताकीद दिली जाते. कमिटीचे सर्व लाईनमन आपण मॅचमध्ये राहायचंय, कारण पंचांना जेव्हा जेव्हा आपली आवश्यकता लागेल त्यावेळी आपण मॅचमध्ये राहणं खूप गरजेचं असेल. त्यामुळे कमिटी मेंबर्स आपले लाईनमन सज्ज करा. स्ट्रायकिंग एंडला इथे दाखल झालाय तो अर्णव आणि नॉन स्ट्राईक एंडला पूजा स्पोर्ट संघाकडून राहुल. बॉलिंग मार्क व वसीम. शेकली बाटीवाडी संघाचा हा पहिल्या षटक हाताळणारा गोलंदाज. कशी होते सुरुवात, कोण कुणावरती ठरते हावी पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल गती कमी होली, कट केलाय फर्स्ट स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होईल. एक रन इथे मिळते. एका रनने संघाचं खातं मात्र इथे ओपन केलं गेलंय. एक सेन्सिबल क्रिकेट, बॉलचा वेट केला, येऊ दिला आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन करतोय आणि फक्त दिशा दिली गेली. फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपच्या दिशेने ढकलला गेलेला बॉल, त्यामुळे एक रन स्वतः आणि संघाचं खातं इथे ओपन केलं गेलंय. वसीम बॉलिंग मार्कमध्ये सज्ज, राईट राऊंड द विकेट. पहिल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन या स्ट्रायकिंग एंडला राहुल आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन, एक चांगली रणनीती, कारण राईट लेफ्ट कॉम्बिनेशनचा फायदा मात्र फलंदाजीला होत असतो, परंतु गोलंदाजीला मात्र वारंवार आपली बॉलिंगची लाईन आणि लेंथ बदलावी लागत असते. हो, यावी अलॉंग द कार्पेट खेळ आहे, फटका आहे तो यावी लॉंग ऑनच्या दिशेने. अमित पवार थ्रो करतो, चांगला थ्रो होता. वसीम कडून एक चांगला गार्ड केला गेलाय, परंतु त्याही पेक्षा चितेची चपळाई इथे मात्र दाखवली गेली आणि एक चांगलं रनिंग कॉम्बिनेशन इथे आपल्याला पाहायला मिळाले. 2 धाबा संघाच्या खात्यामध्ये, धाबा संख्या 3. अर्णव कडून एक चपळता इथे दाखवली गेली. ज्याप्रमाणे एखादा चित्ता शिकाराच्या दिशेने वाटचाल करतो ना, त्याच दिशेने आपल्या टार्गेटकडे वाटचाल करताना आपल्याला अर्णव पाहायला मिळालाय. वसीम नेक्स्ट बॉल टू राहुल. हो, परफेक्ट यॉर्क आहे, वाईड लाईन यॉर्क आहे, अचूकता दाखवतोय. ही खासियत राहिली वसीमची. यावी गती कमी आहे, परंतु टप्प्याची मात्र वसीमच्या माध्यमातून हमी आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलेला बॉल वाईड लाईन यॉर्क फेकलाय आणि फलंदाजाला अचंबित केलंय. त्यामुळे इथे पाहायला मिळतो डॉट बॉल. धावा संख्या 3. लो फुल टॉस, बिग हिट. अमित पवार पाहत राहील बॉल वरती आणि इथे मात्र राहुल करतोय वार. बॉल जातोय सीमारेषा पहार, पाहायला मिळतोय ते उत्तुंग षटकार. 6 धावा. अतिशय दर्जेदार फटका इथे पाहायला मिळाला आणि वसीमला मात्र यॉर्क फेकायचा होता, अंदाज चुकला आणि 6 धावांना मुकला. अतिशय दर्जेदार फटका इथे पाहायला मिळतोय. बिग हिट केलंय. अमित पवार फक्त बॉलकडे पाहत राहिला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसापा घेताना पाहायला मिळाला. वसीम नेक्स्ट बॉल. थोडासा रनिंग ट्रॅक मध्ये डिस्टर्ब पाहायला मिळतोय तो वसीम. त्यामुळे इथे अंतिम क्षणी मात्र स्वतःला रोखलं. राहुल इथे मात्र स्वतःचा दबाव निर्माण करतोय. नेक्स्ट बॉल टू वसीम.
हो हो हो, यावेळी स्क्वेअर लेगला टार्गेट करायचा होता, परंतु आहे तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू झाला. ट्रॅव्हल मिळेल ती 1 रन डिक्लेअर स्वरूपात. एका धावेने धावसंख्या मात्र पोहोचली ती यावी 10 या अंकावरती. दुहेरी अंकामध्ये पोहोचलेली धावसंख्या. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावरती आहे वसीम यावी बॉलिंग मार्गवरती. परंतु राहुल कशा पद्धतीने लढतो, कशा पद्धतीने भिडतो, कशा पद्धतीने आक्रमण करतो, हे गणित खूप महत्वाचं ठरणार आहे. वसीम विरुद्ध राहुल. पुन्हा एकदा बिग हिट आहे, बिग हिट आहे, बिग हिट आहे. पुन्हा एकदा बाय बाय करतोय बॉल अमित पवारला आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा बिग हिट. नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू बिग हिट फॉर 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 6 धावा. खणखणीत फलंदाजी यावी राहुलची. दमदार सुरुवात, आक्रमण, हल्ला, धावांचा डल्ला. धावसंख्या 16 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना पूजा स्पोर्ट्स संघ. ग्रामीण विभागातले आम्हीही बादशाह आहोत. आम्हालाही लढता येतं, आम्हालाही भिडता येतं, आम्हालाही आक्रमण करता येतं. आणि तेच आक्रमण इथे मात्र प्रेझेंट करताना राहुल पाहायला मिळाला. काय ते फडके सजवलेत त्याने. दोन अतिशय अप्रतिम बिग हिट इथे पाहायला मिळाले. नो चान्स फॉर अमित पवार असं जरूर म्हणावं लागेल, कारण अमित पवार सारखा हायटेड क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दबडण्यात यशस्वी ठरला. तो राहुल 2 बिग हिट आणि त्यावेळेस धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. थोडंसं महागडं षटक यावी वसीम याचं, परंतु याची यावेळी मात्र दमदार सुरुवात पूजा स्पोर्ट्स संघाची. शुभम मुरकर गेम चेंजर, मॅच विनर, राईट आर्म ऑन द विकेट. पहिलाच ओहो, छोटा पॅकेट, बडा धमाका. फिगर आहे 0. क्रिकेट मध्ये मी आहे हिरो हे सांगताना पाहायला मिळतो अर्णव. माझ्या फिगर वरती जाऊ नका मित्रांनो, माझ्या जिगर वरती जा. आणि अशा अनेक फिगर वाल्या खेळाडूंना मी माझी जिगर दाखवले आणि हेच सांगताना इथे पाहायला मिळतो अर्णव. शानदार, जानदार, लाजवाब फलंदाजी. शुभम या बिलो फुल टॉस, स्ट्रेट ड्राइव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. थोडीसं खराब फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु एकच रन इथे मिळेल. फलंदाजी लाजवाब पाहायला मिळते. 0 फिगरचा हिरो आहे मित्रांनो अर्णव. कारण ज्याप्रमाणे हार्दिक पांड्या ते लेटर बॉल क्रिकेटमध्ये आला, सर्वांना वाटलं होतं हा बिग हिट करेल का, परंतु टायमिंगच्या जोरावरती हाच हार्दिक पांड्या करोडो लोकांच्या गळ्यातला ताईत बदला होता. आणि येणाऱ्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पूजा स्पोर्ट्स संघाचा हा 0 फिगरचा हिरो अर्णव मात्र जरूर काही मुलांच्या, काही खेळाडूंच्या गळ्यातील ताईत जरूर पडेल आणि काही मुलींच्या हृदयावरती येणाऱ्या काळामध्ये हा अर्णव जरूर नाव कोरेल. पुन्हा एकदा शुभम मुरकर ऑन दी मार्क, राईट आर्म ऑन दी विकेट. यावी राहुल स्ट्राइकिंग एंडला. ओ यस 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 यस, यावी मिस टाइम शॉट आहे. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ड्रॉप होतोय, फिल्डर येतोय, तत्वर घेतल्या गेल्यात. यावी 2 धावा. फटक्यामध्ये कोणती खराबी नव्हती, परंतु यावी फटका मात्र बॅटची एज घेताना पाहायला मिळाला. उंच हवेमध्ये होता बॉल, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला, परंतु बॉल मात्र इथे 2 धावा देऊन गेलाय. 2 धावेने धावसंख्या पोहोचली यावी 25 या अंकावरती. दमखम दाखवला गेलाय पूजा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन हो या स्ट्रेट खेळ आहे, लॉंग ऑफला वसीम आहे. खराब क्षेत्ररक्षण, वसीम कडून क्षेत्ररक्षण खराब झालेलं पाहायला मिळालंय. इथे चूक नाही, इथे गुन्हा झाला, जो इथे पुन्हा पुन्हा झाला. बॉलने लावला चुन्ना आणि इथे मला पाहायला मिळाला चौकार. पुन्हा शानदार फटका पाहायला मिळतोय तो राहुलच्या बॅटमधून. अतिशय दर्जेदार फलंदाजी, आक्रमण, हल्ला आणि एक शानदार अशी सुरुवात इथे पाहायला मिळते पूजा स्पोर्ट्स चिंचकरी संघाकडून. एका बाजूने राहुलचं तुफान तर दुसऱ्या बाजूने अर्णवची सुनामी. नेक्स्ट बॉल यास ऑफस्टिकच्या बाहेर आहे. इथे दबाव आहे, इथे दबाव आहे शुभम मुरकर वरती. ऑफस्टिकच्या बाहेर पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा आलेला इशारा. 1 रन, धावसंख्या 30. आतापर्यंत 14 धावा खर्च केलाय. सेम डिलिव्हरी, सेम रिझल्ट. वन्स अगेन यावी मात्र पंचांना कवायत करावी लागली. व्हाईट बॉलचा आला इशारा. 1 रन मिळाली एक्स्ट्रा. दबावाखाली शुभम मुरकर. नेक्स्ट बॉल हो यस, लाजवाब फटका उंच हवेमध्ये. लॉंग ऑनला वसीम आहे, तर इथे मात्र खात्री आहे वसीमने पकडला झेल आणि इथे संपला राहुलचा खेळ. राहुल आता माघारी परतेल. पहिला धक्का, पहिला हादरा पूजा स्पोर्ट्स संघाला. ज्यावेळी पहिली विकेट गेले ना, त्यावेळी खूप काही मैदानाच्या आतमध्ये घडलेलं पाहायला मिळालं. ज्यानं आक्रमण केलंय आणि त्यानंतर तो फलंदाज गारद झाल्यानंतर स्कोर कार्ड कम्प्लिटली स्लो झालेलं पाहायला मिळते. परंतु यावेळी राहुल मैदानाच्या बाहेर जातोय, सोहम येतोय.
सोहम हा दोन्ही फॉर्मॅट तिन्ही फॉर्मॅटमध्ये अंडरआर्म क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेट यामध्ये या खेळाडूची चर्चा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहिले. अंडरआर्म क्रिकेटची जर आपण वारंवार त्याचा खेळ पाहत आलोय आणि ओव्हरआर्ममध्येही त्याची चर्चा आपण वारंवार जिल्ह्यामध्ये पाहत आलोय. असा हा पूजा स्पोर्ट्स संघाचा हुकुमाचा एक्का या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सोहम बाटकर. 21 धावांची दमदार खेळी राहुलच्या बॅट मध्ये तडपलेत. 21 धावा कणकणी दमदार षटकार आणि या षटकारांच्या जोरावरती 21 धावा बनवण्यात यशस्वी ठरला तो राहुल. थोडासा निराश आहे कारण अजून एक चांगली इनिंग इथे तो सजवू शकला असता, परंतु मित्रांनो समोरचाही संघ तेवढा ताकदीचा असतो आणि तोही जिंकण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. त्यामुळे ज्याची कामगिरी बेस्ट तो ठरतो सर्वश्रेष्ठ आणि इथे कामगिरी बेस्ट ठरली ती वसीमची. एक महत्वाचा मोहरा इथे जेलबाद झालाय. एक तर माघारी परतलाय परंतु दुसरा मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एकाने आग लावले तर दुसरा इथे वणवा पेटवण्यासाठी दाखल झालाय आणि तो मैदानाच्या आतमध्ये. सोहम बाटकर शुभम मुरकर विरुद्ध सोहम बाटकर लीग मध्ये एकत्र खेळणारे हे दोन खेळाडू या एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. हो बिगित करायचंय. थोडासा बॉलने मात्र इथे गती दाखवली, प्रॉपरली मिडल झाला नाही. हँडलच्या जवळ लागलेला हा बॉल जातोय यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून डिक्लेअर झोन मध्ये. एक रन ती 42. षटक क्रमांक समाप्त झालं दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 32. हेही षटक शुभम मुरकरचं 16 धावांचं ठरलंय. पहिलं षटक आपण वसीमचं पाहिलं जे 16 धावांचं, त्यानंतर शुभम मुरकरचं हे षटक 16 धावांचं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 आहेत. 16च्या धावगतीने चाललेली ही धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. एक लाजवाब सुरुवात इथे पाहायला मिळाली आणि इथे चर्चा होईल ती अर्णवची, कारण अर्णवनेही आपला दमखम दाखवायला सुरुवात केली. एक उगवता सितारा उद्याचं भविष्य म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय तो अर्णव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मुनीब सेमी फायनल मध्ये जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी मात्र खराब झाली होती. तोच मुनीब या फायनल मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतो, हे 6 चेंडू काय टर्न घेतात हे खूप महत्वाचं आहे. मुनीब लो डिलिव्हरी खराब टप्पा वसीम कडून मिसफील्ड. 1+1 2 धावा इथे मिळतील. बॉल टर्न झाला होता, टप्पा घेतल्यानंतर बॉलने घेतलेलं वळण त्यामुळे कम्प्लिटली अचंबित झाला तो वसीम. थोडासा डिस्टर्ब आहे कारण ज्या पद्धतीने आपल्याला सुरुवात अपेक्षित होती ती जेव्हा मिळत नाही ना त्यावेळी थोडीशी निराशा चेहऱ्यावरती असते, परंतु निराश होऊन चालत नाहीये कारण सामना शेवटच्या बॉल पर्यंत कोणतं रूप धारण करतो यावरती अवलंबून असतो, कोणता रिझल्ट अवलंबून असतो. हो यावेळी वळ आहे ऑफ स्टिकच्या बाहेर आलाय आणि बॉलला भिरकवून दिलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारशीच्या पलीकडे 6 धावांसाठी. सोहम 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 आहे तर दम आहे, सोहम आहे तर दमखम आहे आणि सोहम आहे तर नक्कीच विजयाचाही इथे जल्लोष आहे. परंतु यावेळी एक षटकार बॅटमध्ये निघालाय सोहम बाटकरच्या. मुनीब नेक्स्ट बॉल. यावेळी बॅट आडवी घुमवली गेले, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळी केला गेलाय, आडव्या बॅटने वार केला गेलाय. 2 धावा इथे मिळत आहेत. थोडासा संत गतीने केला गेलेला थ्रो आहे. निराश एकमेकांवरती आपल्याला पाहायला मिळतील कारण प्रॉपरली बॉल गॅदर करून तेवढ्याच गतीने थ्रो करणं अपेक्षित होतं, ते इथे झालं नाही. परंतु 2 धावा जरूर इथे मिळाल्यात आणि अमित पवारनेही इथे विचार केला कशाही 2 धावा जाणार आहेत तर एक्स्ट्रा धावा जाऊ नयेत म्हणून संत गतीने केलेला थ्रो होता. अमित पवार नो चान्स नो चान्स. सोहम बाटकर ऑन फायर. बिग हिट बॅक टू बॅक बिग हिट पाहायला मिळते. शानदार फलंदाजी, जानदार फलंदाजी, आक्रमण करताना सोहम बाटकर. धावसंख्या 48. मुनीब वरती चढवला गेलाय हल्ला. आक्रमण करण्याचा एकच इरादा आहे तो यावेळी सोहम बाटकर. सोहम बाटकरच्या बॅट मधून निघालेले हे 2 षटकार आपला इरादा स्पष्ट करताना सोहम बाटकर पाहायला मिळतोय. एकाच लाईन लेंथ मध्ये जर तुम्ही मारा केला तर सोहम थांबणार नाही. तुम्हाला व्हेरिएशन करणं गरजेचं आहे. टप्प्यामध्ये गतीमध्ये व्हेरिएशन जेवढं कराल तेवढं मॅच मध्ये राहाल, अन्यथा सोहम बाटकर तुम्हाला सहजासहजी हा मुकाबला देणार नाहीये. ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. 1 रन इथे मिळते आणि सोहमला माहिती आहे की कुठे टप्पा पडल्यानंतर वसीमचा बॉल कुठल्या दिशेने टर्न होतो आणि त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन सोडून दिलेला हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. परफेक्ट यॉर्क आहे, खोदून काढलाय, स्ट्रेट खेळतोय, लॉंगाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक आहे, बॉलवरती फील्ड करेल, तत्वर मिळेल ती 1 रन. एकाच धाब्यावरती मानावं लागलं ते सोहम बाटकरला समाधान.
धावसंख्या 50 या अंकावरती जाऊन पोहोचते. 50 रन. दमदार सुरुवात आहे पूजा स्पोर्ट्स संघाची. पहिली जुगाईचं हे पवित्र असं हे मैदान आणि या मैदानावरती चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा अंतिम सोहळा. फर्स्ट इनिंगचा सुरू असलेला खेळ. प्रथम फलंदाजी करत असताना पूजा स्पोर्ट्स संघ. गती कमी. परफेक्ट यॉर्क आहे. यावेळी थोडासा फ्लाइट केला होता बॉल, उंची दिली होती बॉलला आणि परफेक्ट यॉर्क पाहायला मिळालाय. यॉर्क लाईनला फेकला गेलेला बॉल. गती कमी, थोडासा फ्लाइट दिल्यामुळे कम्प्लिटली चकला गेला तो अर्णव आणि त्यामुळे आलेला डॉट बॉल. याबी रॅपिड आहे. तेवढ्या ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 0 फिगरचा हिरो इथे मात्र धमाका करताना पाहायला मिळालाय. ब्लास्ट करताना पाहायला मिळालाय. काय फलंदाजी केली अर्णवने. यामुळेच त्याला सलामीला धाडलं गेलं. याच्यावरती विश्वास दाखवला गेला आणि एकदा का तुम्ही विश्वास दाखवलात ना की तो फलंदाज फलंदाजी करतोच. आणि अर्णववरती दाखवला गेलेला विश्वास आहे. प्रशांत भाटकर यांचा चिरंजीव आहे. म्हणजे रक्तातच क्रिकेट आहे आणि ज्याच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे आणि तो मात्र इथे थांबणार नाहीये. काय आक्रमण करतोय. लाजबाब टायमिंग. आणि महत्वाचं असतं की तुमची ताकद नाहीये तर तुम्ही बॉलला टाइम कसं करता आणि परफेक्ट टाइम करताना हा खेळाडू पाहायला मिळालाय. बॉलिंग मार्कवरील शेवटचं षटक घेऊन सिद्धेशला पुन्हा एकदा या अंतिम सामन्यामध्ये सिद्ध करावं लागेल. लो फुल टॉस उंच हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय मुनीब आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडली गेले कॅच. सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे कॅच पकडली गेली ती सोहम भाटकर याची. सोहम भाटकर कॅच आउट डगआउटच्या दिशेने परततोय. अतिशय अप्रतिम झेल मुनीब कडून पाहायला मिळाला. सीमारेषेच्या दरम्यान डीप स्क्वेअर लेगला मुनीब आहे. त्याच्या बाजूला वसीम दाखाडे. त्याच्या बाजूला आपण पाहतोय शुभम मुरकर, अमित पवार. बेस्ट ऑफ 4 बेस्ट हायटेड प्लेअर सीमारेषेच्या दरम्यान लेग साइडला पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे एक शानदार अशी कॅच पकडण्याची यश भेटलंय. तुझी मुनीब. न्यू बॅटर कौशल. मुनीबचं हे षटक महागडं ठरतंय. 24 धावा खर्च केलेत. शेवटचे 6 चेंडू आणि त्यातील पहिल्या चेंडूमध्ये मिळालेली विकेट. सिद्धेशने स्वतःला सिद्ध करायला सुरुवात केली. येणारे 5 चेंडूमध्ये काय समीकरण असणार ते पाहणे इथे गरजेचं असेल, आवश्यक असेल. अंतिम सोहळा इथे रंगलाय. अंतिम सामना आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय इथे योग्य ठरलाय. हो कॅच आउट आहे. कॅच आउट आहे. मैदानात आला आणि मैदानाच्या बाहेर गेला. कळलं पण नाही कधी आला कधी गेला. चला दुसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा धक्का इथे बसतोय. धावसंख्या असतील 56 या अंकावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. निखिल वरती विश्वास दाखवला जातोय. निखिल मैदानाच्या आतमधील. थोडंसं स्पीडअप घ्या. सूर्यनारायण जोपर्यंत आपल्यावरती प्रसन्न आहे तोपर्यंत अंतिम सामना इथे संपन्न होणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे थोडीशी गती घ्या खेळाला. दोन्ही संघ फलंदाजी आणि गोलंदाजी जास्त वेळ घेऊ नका. अर्णव नॉन स्ट्राईकिंगला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो निखिल. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल सिद्धेश. हॅट्रिक बॉल. टप्पा आडव्या बॅटने वर. शुभम आहे तर हमी आहे. कारण जिथे कमी आहे तिथे शुभम आहे आणि शुभम आहे तर हमी आहे. अप्रतिम झेल आणि इथे हॅट्रिक. या स्पर्धेतल्या सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेणारा हा गोलंदाज इथे ठरलाय. पहिला गोलंदाज आहे तो म्हणजे सिद्धेश आणि तेही कधी अंतिम सामन्यामध्ये. पहिल्या 3 चेंडूवरती 3 मोहरे गाडत करून या मैदानावरती इतिहास रचणारा हा गोलंदाज ठरतोय. या 2025च्या या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक. सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज ठरतोय तो सिद्धेश. न्यू बॅटर ऋषी देईल का संघाला खुशी. हे मात्र येणाऱ्या 3 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. परंतु सिद्धेशने मात्र कमबॅक कुठेतरी करून दिलाय आपल्या संघाला. 3 चेंडूमध्ये 3 विकेट.
प्राप्त केलेत आणि एक कीर्तिमान 2025च्या पर्वामध्ये ज्याची चर्चा जरूर होईल येणाऱ्या काळामध्ये, कारण अंतिम सामन्यामध्ये 3 चेंडूमध्ये 3 विकेट प्राप्त करण्याचा कारनामा रचणारा हा पहिला फलंदाज आहे, गोलंदाज आहे. यावेळी एक सिंगल इथे मिळेल. रणनीती क्लिअर आहे. मंदारने बॉल जाऊ दिला, कारण डिक्लेअर गेला तर स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर राहील आणि जर इथे मात्र मी एक रन अडवण्याचा प्रयत्न केला तर मात्र अर्णव स्ट्रायकिंगला येईल. ही गेम पॉलिसी असतो मित्रांनो. खूप शांत डोक्याने आपल्याला काही निर्णय घ्यायचे असतात आणि मैदानाच्या आतमध्ये प्रेझेंट ऑफ माइंडला खूप महत्त्व असतं, जे इथे मंदारने दाखवलं. कारण जर मी बॉल अडवला असता तर मे बी स्ट्रायकिंग एंडला अर्णव इथे फलंदाजी करताना दिसला असता, जे इथे नको आहे. एक रन गेली चालेल, नो प्रॉब्लेम, पण अर्णव इथे आला तर मात्र बिग प्रॉब्लेम. अकुटप्पा आडव्या बॅटने करायचा होता वार आणि याही वेळी एकच रन दिले जाते. दॅट्स कॉल गेम प्लॅन. झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये, कारण मंदारने जाणलं होतं आपल्यापासून खूप दूरवरती झेल आहे आणि त्यामुळे जेवढी स्ट्राईक या फलंदाजाकडे राहील तेवढीच खूप महत्त्वाची राहील. आणि शेवटचा चेंडू आतापर्यंत 2 धावा खर्च करून 3 विकेट प्राप्त केल्या. धावसंख्या इथे 58. त्यामुळे हा चेंडू खूप महत्त्वाचा. निखिल आपल्या संघाला कशा पद्धतीने हा शेवटच्या चेंडूची खुशी देतोय पाहूया. आडव्या बॅटने केलाय बॉल, अमित पवार बॉल फरार. 4 धावा. आतापर्यंत जे गमावलं होतं ते एका चेंडूमध्ये कमावून दिलं तो हा फलंदाज निखिल. 4 धावा इथे मिळत आहेत आणि या 4 धाव्याने धावसंख्या मात्र पोहोचली 62 या अंकावरती. 63 धावांचं एक मोठं आव्हान शेखरी भाटीवाडी संघासमोर. कोण जिंकणार ही मानाची ट्रॉफी, कोण हरणार ही मानाची ट्रॉफी, कोणत्या गावामध्ये होणार जल्लोष, कोणत्या गावामध्ये होणार जय जयकार बैरी जुगाईचा, हे आपल्याला मात्र दुसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळणार. इथे घेऊया थोडीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा श्री बैरी जुगाई चषक 2025. फायनलचा थरार. एका बाजूला पूजा स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला तो हापूस ॲग्रो. शुभम हॅलो हॅलो. फायनलचा थरार या टेंबे गावामध्ये बैरीच्या कोण नेणार पुन्हा एकदा राजा गोलंदाजी करे. पूजा स्पोर्ट ओहो सुंदर फटका फटकाला सीमारेषेत किती धाव येतात पाहूया. एक आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालाय. तत्पूर्वी एक धाव मिळते. धाव संघाचं खातं खोललंय, वैयक्तिक खातं खोललंय.
शुभम आणि मुनीफ हापूस ॲग्रो संघाचे आघाडीचे फलंदाज आहे. 62 धावा करायचे आहेत. पुन्हा एकदा राजा मॅन फ्रॉम चिंचकरी पूजा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार राजा गोलंदाजी करेल. समोर आहे तो मुनीफ. राजा 7 पावलाचा रनअप घेऊन राजा गोलंदाजी. ओहो उंच 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 उडाला चेंडू आणि हा षटकार दणदणीत सणसणीत षटकार. छत्रपतींचा छावा संघासाठी 6वा सुंदर षटकार ढकलाय आणि आपला इरादा स्पष्ट केलाय. मुनीफ याने सुंदर अशी खेळी करतो. सेमीफायनल मध्ये सुंदर खेळी केली आणि आता धावसंख्या झाली आहे ती 7. संघाचे पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या झाली आहे 7. पुन्हा एकदा गोलंदाजी करील चिंचकरी गावचा राजा माणूस. राजा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. समोर आहे तो मुनीफ. ओहो उंच उंच उडालाय. पाहूया झेल होतं काय आणि हा पाहूया काय करता आणि हा झेल. जल्लोष पहा जल्लोष होतो. हा सेमीफायनलचा सामना. कोण नेणार फायनल? ही बहिरी जुगायची फायनल कोण आपल्या गावी नेणार पाहूया. थोड्याच वेळा आपल्याला समजेल. आणि हा एक नामांकित फलंदाज बाद झालाय. मुनीफ सुंदर अशी खेळी केली होती. प्रत्येक वेळी त्यांनी सुंदर अशी खेळी केली होती आणि हा बाद होऊन मैदानात परत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचे पहिलं षटक सुरू आहे. राजा गोलंदाजी करतोय. पूजा स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज सोबान आलाय. दाखल झालाय या भैरीजुगाई मैदानामध्ये. फायनलचा सामना आहे. फायनलचा थरार आहे आणि दोन्ही संघ मजबूत आहे. एका बाजूला आहे तो पूजा स्पोर्ट चिंचकरी आणि दुसऱ्या बाजूला आहे तो हापूस ॲग्रो शेख अली पावस. ना एकदा दोन्ही संघामध्ये दमकमाई. कोण नेणार फायनल? फायनलचा थरार या भैरीजुगाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राजा गोलंदाजी करतो. उंच 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 उडालाय चेंडू. काय करतोय बाबा? कौशल आहे चेंडू आणि हा जल्लोष सांगतोय मैदानामध्ये काय घडलंय. सुंदर असा झेल टिपलाय. लगातार 2 बाद झाले. पाहूया हा राजा हॅट्रिक करतोय की काय काय करामत करतो या मैदानामध्ये. राजा एक चिंचकरी गावचा राजा माणूस म्हणून ओळखला जाणारा राजा सुरू मैदानामध्ये आहे. गोलंदाजी सुंदर करतोय आणि हा बाद झालाय सोबान. मैदानामध्ये दाखल झालाय तो हर्षल. षटकार किंग म्हणून ओळखला जाणारा हा हर्षल हापूस ॲग्रो संघाचा हा फलंदाज आहे. अनेक मैदानी गाजवलेला हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो गोलंदाज राजा मॅन फ्रॉम चिंचकरी पूजा स्पोर्ट्स संघाचा हा कर्णधार आहे. 7-8 पावलाचं रनअप घेऊन या भैरीजुगाई मैदानावरती आपली गोलंदाजी दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर फलंदाज आहे तो पूजा स्पोर्ट्स संघाचा हा गोलंदाज. समोर फलंदाज आहे तो हापूस ॲग्रो संघाचा फलंदाज हर्षद साठी गोलंदाजी करे राजा. पाहूया काय कर आणि सुंदर चेंडू टाकला. निर्धाव चेंडू टाकला. धाव रोखली. अशा तऱ्हेने हे षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धाव संख्या झाली ती 7. 2 बाद 7 हापूस ॲग्रो पावस. हिंबेगावची मानाचा चषक श्रीदेव भैरीजुगाई चषक कोण नेणार हे चषक आता थोड्याच वेळाला आपल्याला समजेल. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो राहुल. सुंदर अशी फलंदाजी केली राहुल यांनी. सुंदर फलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी 21 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो गोलंदाज. संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय तो गोलंदाज राहुल गोलंदाजी करेल. पूजा स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज. 7-8 पावलाचं रनअप घेऊन समोर आहे तो शुभम मुरकर. सुंदर अशी खेळी करणारा अनेक मैदाने गाजवलेला हा शुभम मुरकर दाखल आहे मैदानामध्ये. हो उंच 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 चेंडू उडाला आणि हा षटकार. पंच ऋत्विज नागवेकर यांनी षटकाराचं घोषित केलं आणि अशा तऱ्हेने 6 धाव मिळतात. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली ती 13. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला. धावसंख्या झाली 13. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल राहुल समोर फलंदाज आहे तो शुभम मुरकर. एक नामांकित फलंदाज एक नामांकित गोलंदाज असा मानला जाणारा शुभम मुरकर दाखल आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी करेल. समोर गोलंदाज आहे तो राहुल. शुभम साठी 7-8 पावलाचा रनअप घेऊन राहुल गोलंदाजीसाठी झाले. समोर आहे तो शुभम. ओहो सुंदर चेंडू टाक आणि हा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव.
मित्र हो, अतिरिक्त धाव मिळाले, धावसंख्येत भर पडली आहे, धावसंख्या झाली 14. संघाचे दुसरं षटक सुरू आहे, धावसंख्या झाली 14. पुन्हा एकदा राहुल बोरकर सज्ज झालाय, गोलंदाजी समोर आहे तो शुभम मुरकर. ओहो, सुंदर चेंडू टाकलाय, सुंदर चेंडू टाकलाय, थोडस अपील मैदानामध्ये आणि सुंदर चेंडू फेक करतोय राहुल. पुन्हा एकदा सामना सुरू होईल. गोलंदाज आहे तो राहुल बोरकर, समोर फलंदाज आहे तो शुभम मुरकर. दोन्ही मजबूत आहे. एका बाजूला आहे तो राहुल, दुसऱ्या बाजूला आहे तो शुभम, एका बाजूला आहे तो पूजा स्पोर्ट संघाचा हा गोलंदाज. 7-8 पावलं रनअप घेऊन गोलंदाजी करेल शुभम साठी. पाहूया काय करामत होते. ओ हो, लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले, आपली दमखम दाखवली, आपली ताकद दाखवली या संघामध्ये. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी करेल, समोर फलंदाज आहे शुभम मुरकर. एक नामांकित फलंदाज म्हणून मानला जाणार आहे, रत्नागिरीतील एक नामवंत फलंदाज म्हणून मानला जाणार शुभम मुरकर साठी. ओ सुंदर फटका मारलाय. पाहूया काय घडतंय ते. आणि जल्लोष सांगितला जातोय, जल्लोष होतोय मैदानामध्ये. आणि शुभम मुरकर हा बाद झालाय. माझे सहकारी राजा शेठ देसाई हे माझे गुरु आहेत, यांच्यामुळेच मी हा समालोचन शिकलो आहे. असे माझे सहकारी आहेत राजा शेठ देसाई. पुन्हा एकदा राहुल बोरकर गोलंदाजी करेल, समोर फलंदाज आहे तो वसीम दाखल झालाय मैदानामध्ये. वसीम हापूस अॅग्रो संघाचा फलंदाज वसीम साठी गोलंदाजी करेल. राहुल मॅन फ्रॉम ओहो उंच उडालाय, झेल होणार. पाहूया काय घडते. आणि सुंदर झेल, लगातार 2 झेल टिपलेत. प्रशांत भाटकर याही वयात सुंदर असा झेल टिपलाय प्रशांत याने. खरोखरच एक अनेक मैदाने गाजवले हा प्रशांत भाटकर आहे आणि त्यांचा मुलगाही या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राहुल बोरकर सज्ज होईल गोलंदाज. बॅट्समन 7 आलाय गोलंदाज फलंदाजासाठी. समोर आहे तो राहुल बोल, शेवटचा चेंडू घेऊन राहुल बोरकर गोलंदाजी करेल. ओ हो, दमखम दाखवली, आपली कला दाखवली आणि धाव रोखली आहे. अशा तऱ्हेने 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीत धाव संख्या झाली आहे ती 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली नाममात्र 14. कोण नेणार हा चषक, काय घडणार ह्या 12 चेंडू मध्ये, काय घडेल सांगता येत नाही. आणि यापुढील आमचे समालोचन करतील आमचे लाडके मित्र, आमचे गुरुवर्य श्री राजा शेठ देसाई. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14, म्हणजेच काय तर 12 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. अशक्य असं लक्ष असणार इथे. 12 चेंडू आणि 49 धावांचं समीकरण आहे. बॉलिंग मार्गमध्ये सोहम भाटकर इथे दाखल झालाय. अष्टपैलू असा खेळाडू पूजा स्पोर्ट्स संघाचा. हुकमाचा इक्का, राईट राऊंड दी विकेट. पहिला बॉल, ओ यस, विकेट करण्याचा प्रयत्न हर्षलचा होता. इथे डॉट बॉल येतोय. ऑन साइडला भिरकवण्याचा इरादा होता, परंतु बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉलने षटकाला सुरुवात करताना सोहम भाटकर यावेळी गती कमी होती. बिग हिट आहे. सीमारेषेच्या पलीकडे जाऊन बॉल थांबेल. 6 धावे इथे मिळतील. आणि ज्यावेळी हर्षलच्या रडार मध्ये बॉल येईल त्यावेळी मात्र आउट ऑफ द पार्क बॉल दवडला जाईल. खासियत राहिली ती हर्षलची. हर्षलच्या बॅट मधून निघालेला हा धमाका, इथे मिळालेला 6 धावा. पुढील चेंडू घेऊन सज्ज सोहम. यस, याही वेळी थोडासा फटका मिस होतोय. उंच हवेमध्ये लगावलाय टोला. क्षेत्ररक्षक घेतोय बॉल खाली, करत नाहीये चूक, पकडतोय झेल. हर्षलचा संपला इथे खेळ. हर्षल आता माघारी परतेल. निराशा फलंदाजी मध्ये निराशा. ज्यावेळी टॉस उडवला गेला त्याच वेळी खूप महत्वाचा होतो तो टॉस, कारण प्रथम फलंदाजी करणारा संघ मोस्टली या मैदानामध्ये विजयी झालेला आपल्याला पाहायला मिळालाय. पाहत आलोय आपण, कारण मी पाहिलेल्या 3 सामने आणि या 3 सामन्यांमध्ये आपण ते चित्र पाहिलं होतं. परंतु इथे
यावेळी मात्र काय घडणार आहे ते पाहणं खूप गरजेचं असेल. परंतु इथे जर पाहिलं तर या भव्य दिव्य चषकाच्या वरती नाव कोरण्यासाठी मात्र इथे सज्ज होताना दिसेल तो पूजा स्पोर्ट चिंचकरी संघ असं जरूर म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे शेकली बाटीवाडी संघाची ती मात्र कुठेतरी निगेटिव्ह पद्धतीने इथे पाहायला मिळाली. कारण जी एनर्जी आपल्याला अपेक्षित होती, कारण धाबांचा डोंगर उभा केला जातो आणि ज्यावेळी धाबांचा डोंगर उभा केला जातो त्यावेळी त्याचा पाठलाग करत असताना किंवा तो डोंगर सर करत असताना तुमची सुरुवात खूप महत्त्वाची असते. ती सुरुवात मात्र इथे पाहिजे तशी मिळाली नाही शेकली बाटीवाडी संघाला. त्यामुळे बॅकफूटवरती आहे तो संघ. यावेळी फटका लाजबाब, बॉल थांबणार नाही, तो जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबा इथे मिळतील. लगातार षटकारांची आतिषबाजी इथे करावी लागेल आणि तरच कुठेतरी हा संघ विजयी ठरू शकतो. फलंदाज सादच्या बॅटमध्ये निघालेला हा षटकार. सोहम बाटकर बॉलिंग मार्क, तिसरं षटक. पुढील चेंडू. यावेळी ड्राईव्ह करायचा विचार होता परंतु बॉल स्ट्रेट जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, जिथे आहे प्रशांतची चर्चा या स्पर्धेमध्ये जरूर झाले. कारण आपण ज्यावेळी फिल्डिंग करताना आपण पाहतो तो लॉंग ऑफला आपल्याला प्रशांत पाहायला मिळत असतो. आणि ज्यावेळी धावसंख्या 28, 28 रन, 35 धावांची आवश्यकता. आणि ज्यावेळी प्रशांत सीमारेषेच्या दरम्यान पाहायला मिळालाय आणि ज्यावेळी बॉल उंच हवेमध्ये गेलाय त्यावेळी निर्विवादपणे त्याने अतिशय अप्रतिम कॅचेस पकडल्या, शुअरिटी त्याने दाखवली आणि 100% त्याची सक्सेसफुल रेट राहिलाय तो प्रशांतचा. प्रशांतने बऱ्या फलंदाजांना शांत केले आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती. बॉलिंग मार्कवरती प्रशांत बाटकर यांचा चिरंजीव अर्णव, ज्याने फलंदाजीमध्ये आपला जिगर दाखवलाय. यस, बिग हिट, बॅटची एट, थोडासा मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान मिड विकेटला आणि एक अप्रतिम झेल. 7 माघारी परततोय. अर्णव यशस्वी ठरलाय. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट त्याने इथे प्राप्त केले. रायझिंग स्टार ऑफ पूजा स्पोर्ट चिंचकरी म्हणून आपण ज्याची चर्चा करत आलोय तो हा अर्णव भाटकर. अतिशय दर्जेदार फलंदाजी, सलामीवीराची भूमिका बजावत असताना फायनलमध्ये केलेली धमाकेदार फलंदाजी आणि तेवढीच लाजवाब गोलंदाजी, ही अचूकता, भेदकता आणि परफेक्ट लाईन लेंथ ही याची खासियत राहिले. तो अर्णव पुढील चेंडू घेऊन. यस, बॅटची एज आहे, क्षेत्ररक्षक आहे, एक सिनियर खेळाडू, आणखीन एक सिनियर खेळाडू, एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून आम्ही या यष्टीरक्षकाचा खेळ पाहत आलोय आणि तो यावी मात्र यष्टीरक्षकाची भूमिका बजावते. वाढत गेलेली तब्येत, सुटलेलं थोडंसं पोट आणि त्यानंतर हेवी झालेली थोडीशी बॉडी, त्यामुळे यष्टीरक्षक म्हणून भूमिका बजावतोय तो पूजा स्पोर्ट संघाचा अंतू. आणि चांगली फिल्डिंग आहे. विजय बोरकर. शिमगोत्सवामध्ये वेगळी झळक, क्रिकेटच्या मैदानावरती वेगळी झळक आणि रिक्षाचा व्यवसाय करत असताना वेगळी झळक, अशी 3 रूपं आपल्याला अंतूच्या माध्यमातून पाहायला मिळतात, विजयच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. अर्णव पुढचा चेंडू घेऊन स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. प्रशांत आहे, बॉल फील्ड करण्यासाठी परंतु इथे चूक झाले. प्रशांतला अचंबित करतोय, सरप्राईज देतोय, चकवतोय, फसवतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा इथे मात्र मिळत आहेत. सरसचा खेळ पाहायला मिळालाय तो अर्णवचा. धावसंख्या 32 रन, 32 धावा, अजूनही 31 धावांची आवश्यकता औपचारिक त्या मॅच मध्ये. आणि इथे उंचावेमध्ये आहे बॉल. विजय कॉलिंग मध्ये थोडासा मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. विजय अर्णवकडे पाहत राहिला, अर्णव विजयकडे पाहत राहिला, दोघांच्या मध्ये मात्र बॉल ड्रॉप झाला, परंतु रनआउट करून इथे मात्र मोबदला परत मिळवलाय तो अर्णवने. पहिली जुगाई चषक 2025 अंतिम 16चा अंतिम चेंडू. बॉलिंग मार्कवरती अर्णव, विजयाचा शिक्कामोर्तब करणारा हा बॉल आहे
आणि या मानाच्या ट्रॉफीचा सन्मानाच्या ट्रॉफीचा विजयी ठरतोय पूजा स्पोर्ट चिंचकरी. शानदार फलंदाजी, गोलंदाजी, सर्वोत्कृष्ट खेळ, लाजवाब क्षेत्ररक्षण, सुरुवातीपासून केलेला हल्ला, आक्रमण आणि या आक्रमणाच्या जोरावरती बैरी जुगाई चषक, मानाचा सन्मानाचा अभिमानाचा चषक, या भव्य दिव्य चषक आणि या चषकावरती 2025च्या पर्वावरती नाव कोरण्यात यशस्वी ठरलाय तो ग्रामीण विभागाला, ग्रामीण गटातून पुढे आलेला संघ ऑन अँड ओनली पूजा स्पोर्ट चिंचकरी. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. उपविजेत्या संघाचंही कौतुक आहे. दमदार खेळ आपल्याही माध्यमातून पाहायला मिळाला. सर्व आयोजकांचं, नियोजकांचं, कमिटीच्या सर्व मेंबरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर सर्व प्रमुख पाहुण्यांचं, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले, मोलाचे हात दिले, मोलाचं साथ दिले, त्या सर्वांचं बैरी जुगाई चषक कमिटीच्या वतीने मनापासून आभार. कारण आपल्यासारख्यांचे हात, आपल्यासारख्यांची साथ आम्हाला इथे मिळाली आणि म्हणूनच आम्ही 2025चं पर्व यशस्वीपणे या क्रीडा नगरीमध्ये आम्ही संपन्न करू शकलोय. जेवढा आशीर्वाद बैरी जुगाईने आम्हाला दिलाय तेवढाच आशीर्वाद तुमच्याही माध्यमातून इथे मिळालाय आणि त्यामुळे जेवढे आभार देवाचे आहेत तेवढेच आभार सर्व मान्यवरांचे आहेत, सर्व देणगीदारांचे आहेत, सर्व सहकार्यांचे आहेत, सर्व लाईन मनचे आहेत आणि कमिटीच्या प्रत्येक व्यक्तीचे आहेत. त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार. श्री बैरी जुगाई चषक 2025 विजेता संघ आणि या विजेता संघाला दिली जाणारी कॅश प्राइज सन्माननीय महेंद्र शेठ झापडेकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेले. त्या सर्वांचे रोख रक्कम 20,020 रुपये. श्री बैरी जुगाई चषक 2025 विजेता संघ महेंद्र शेठ झापडेकर यांनी स्पॉन्सर केलेली ही रोख रक्कम आणि त्याचबरोबर श्री बैरी जुगाई चषक 2025 उपविजेता ठरणारा संघ रोख रक्कम 10,000